या ठिकाणी संत एकनाथ महाराज सद्गुरूंचे पाय धरायला सांगतात. या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो, सद्गुरूंचे पाय का धरायचे, का धरायचे सद्गुरूंचे पाय? तर सद्गुरूंचे पाय धरल्यानंतर या जगातील सर्व सुखे आपणास मिळतात. वाह, क्या बात है. एक उदाहरण सांगतो, भजन करा विठ्ठल. एका राजाने एक बाजार मांडला. त्या बाजारामध्ये त्याच्या ऑफिसही होती. सर्व प्रकारच्या वस्तू येतात, विनामूल्य फ्री, सर्व प्रकारच्या वस्तू. सकाळी 10 वाजल्यापासून तर संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंतच आपल्याला वस्तू घेण्याचा अधिकार होता. 5 वाजले की कोणाला काही देत नव्हते. त्या बाजारामध्ये बरेच लोक यायचे, एक एक वस्तू घेऊन जायचे, विनामूल्य फ्री वस्तू, फ्री. त्या बाजारामध्ये बरेच लोक येऊ लागले, एक एक वस्तू घेऊन जाऊ लागले. त्या बाजारामध्ये एक साधू आले होते. त्या साधूंना काही घ्यायचे नव्हते, काहीच घ्यायचे नव्हते. ते बाजार पाहण्यासाठी आले होते. ते साधूंना बाजार फिरता 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 एक कुमारी मुलगी दिसली. ती जरा चिंतित वाटली, बेचैन वाटली. मग साधूने विचारले, मुली तू जरा चिंतित वाटते, बेचैन वाटते, याचे कारण काय? तेव्हा ती मुलगी म्हणाली, बाबा मी कुमारी आहे आणि मला लग्न करायचं आहे. मला बऱ्याच वस्तूंची गरज आहे. मी माझ्या बापाच्या हिश्श्याची एक वस्तू घेतली, माझ्या आईच्या हिश्श्याची एक वस्तू घेतली. बाबा तुम्ही संन्यासी आहात ना, तुम्हाला कोणत्याही वस्तूची गरज नाही. बाबा संन्यासी म्हणजे सर्वस्वाचा त्याग, बरोबर ना? बरोबर. बाबा म्हणाले, बेटी तू संन्यासीची फार सुंदर व्याख्या सांगितली, फार सुंदर व्याख्या सांगितली. मी तुला माझ्या हिश्श्याची एक वस्तू देतो, पण ती वस्तू निवडण्याचा अधिकार माझा. मी जी वस्तू सांगेल ती वस्तू तुला घ्यावी लागेल. मुलगी म्हणाली, बाबा तुम्ही दिली रुद्राक्षाची माळ, ती रुद्राक्षाची माळ घेऊन मी काय करणार? मला गरज आहे दिवाणाची, मला गरज आहे कपाटाची, मला गरज आहे वॉशिंग मशीनची, मला गरज आहे अलंकाराची, मला गरज आहे कपड्यांची. आणि तुम्ही दिला गोपीचंदन टिळा किंवा टाळ, मग तो टाळ घेऊन काय मी भजन करीत बसू का? बाबा मला लग्न करायचं आहे, लग्न. बाबा म्हणाले, बेटी काळजी करू नको, मी तुझ्या हिताचीच गोष्ट घेऊन दे, चल माझ्या मागे. साधू पुढे मुलगी मागे, साधू पुढे मुलगी मागे, साधू पुढे मुलगी मागे, संपूर्ण बाजार हिंडू लागले. मुलगी म्हणाली, बाबा 4:30 वाजले, घ्या ना एक वस्तू. साधू म्हणाले, मुली चल माझ्या मागे. परत मुलगी म्हणाली, बाबा 4:45 वाजले, घ्या ना एक वस्तू. साधू म्हणाले, मुली चल माझ्या मागे. परत मुलगी म्हणाली, बाबा 5ला 5च मिनटं टाईम आहेत, घ्या ना एक वस्तू. साधू म्हणाले, मुली चल माझ्या मागे. मुलगी म्हणाली, उगाच्या बाबांच्या नादाला लागले. परत मुलगी म्हणाली, बाबा 5 वाजायला 2च मिनटं टाईम आहेत, घ्या ना एक वस्तू. मग साधू म्हणाले, मुली समोर जे ऑफिस दिसत आहे का, त्या ऑफिसमध्ये जा व त्या राजा बसलेला असेल त्या राजाचा हात धर व मोठ्याने म्हण, मी या बाजारातील राजा नावाची एक वस्तू घेतली आहे, मी या बाजारातील राजा नावाची एक वस्तू घेतली आहे. मुलगी धावत पळत गेली, राजाचा हात धरला व मोठ्याने म्हणाली, मी या बाजारातील राजा नावाची एक वस्तू घेतली आहे, मी या बाजारातील राजा नावाची एक वस्तू घेतली आहे. राजाही काही म्हणू शकत नव्हता. आता ती राजाची मालकीण झाली ना, संपूर्ण बाजारात तिथं झालं ना, आणि लग्नाचंही टेन्शन गेलं. विठ्ठल बाजार आहे संसार, राजाचं ऑफिस आहे मंदिर, राजा आहे भगवान परमात्मा. तुम्ही आम्ही साधू, मुलगी तुम्ही आम्ही मुलगी. त्या मुलीने साधूंचे पाय धरले व म्हणाली, बाबा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता तुम्ही मला सांगा, त्या मुलीने कितीही प्रयत्न केले असते, कितीही प्रयत्न केले असते तरी त्याला त्या बाजारातील लईत लई 3-4 वस्तू घेता आल्या असत्या.
बरोबर आहे का नाही? बरोबर. तिला 3-4 वस्तू घेता आल्या असत्या, पण तिने सद्गुरूंचे पाय धरले म्हणून संपूर्ण बाजार तिचा झाला. नल ज्ञानी कौपाव धरी सद्गुरूचे पाय. विठ्ठल हे झाले आपल्या अभंगाचे दुसरे चरण. आता आपण अभंगाचे तिसऱ्या चरणाचे चिंतन पाहू. एक साधू होते. त्या साधूंना बरेच शिष्य होते. एक दिवस त्या साधूंना दुर्दैव आजार झाला, म्हणजे भयंकर आजार झाला. त्या आजारामुळे साधूंपासून बरेच शिष्य निघून जाऊ लागले. शिष्यांना गुरु आहे, शिष्यांना स्वार्थ पाहिजे. संपूर्ण जगाचं असंच आहे. एका राजाने एका दुकानात 2 प्रकारच्या मूर्त्या ठेवल्या. फुकट बरं का, मूर्ती फुकट, 2 किलो वजनाच्या. एक रामाची आणि एक रावणाची. आजोबा तुम्ही कोणती मूर्ती घ्याल, रामाची की रावणाची? रामाची. नक्की रामाची? नक्की बघ का रामाचीच. 2 किलो वजनाच्या. रामाची मूर्ती आहे लोखंडाची आणि रावणाची मूर्ती आहे सोन्याची. आता बोला कोणती मूर्ती घ्याल? रावणाची? काय खोटं बोलता, इतकं खोटं असतं वय कुठं? इतकं खोटं. संपूर्ण जगाचं असंच आहे. अरे बाबा, वर जाताना तर मला काही वर घेऊन जायचं नाही, संपूर्ण इथेच राहणार आहे. विठ्ठल संपूर्ण जगाचं असंच आहे. जगाला देव नको, जगाला पैसा पाहिजे. जगाला आईबाप नको, जगाला आईबापाची इस्टेट जमीन जायदाद पाहिजे. जगाला परिश्रम नको, बिना परिश्रमाचा मान सन्मान पाहिजे. जगाला समाजसेवा नको, बिना समाजसेवेचा आमदार खासदार सरपंच पद पाहिजे. जगाला गुरुसेवा नको, बिना गुरुसेवेचं ज्ञान पाहिजे. त्या साधूंपासून बरेच शिष्य निघून जाऊ लागले. आता फक्त 4-5 शिष्य सोडून सगळे निघून गेलेले होते. साधूंनी सांगितले, शिष्यांनो तुम्ही आता आपापल्या घरी जा. त्यातला एक शिष्य सोडून सगळे आपापल्या घरी गेले. त्या शिष्याचं नाव होतं सांदीपान. तो गुरूंना स्नान घालायचा, गुरूंना भोजन घालायचा, गुरूंचे कपडे धुवायचा, गुरूंचे चरण धुवायचा व ते चरण तीर्थ प्राशन करायचं. एक वेळेस गुरूने विचारले, संदीपानी बाळा, तू ते पाय धुतलेले दुर्गंधयुक्त पाय धुतलेले पाणी का पितोस? तेव्हा सांदीपानी म्हणाला, गुरुदेव, हे दुर्गंधयुक्त पाय धुतलेले पाणी नाही, हे माझे सद्गुरूंचे अत्यंत पवित्र आहे आणि हेच मी प्राशन केल्यावर माझ्या जीवनाचा उद्धार करणारे आहे. मी काय बोलतोय तिथं मला कळतंय ना? पण कळतंय ना? मग एखाद्याला कळत नसेल तर मला सांगा, मी तुम्हाला आणखीन पुढून सांगण्याचा प्रयत्न करते. मी तुमचा परसू आहे. मी तुम्हाला एक सांगू का, यातले तुम्ही इथं जेवढे बसलेले आहेत का तेवढे सगळेजण मला ओळखीतात आणि इथं जेवढे बसलेले आहेत का तेवढ्यांना सगळ्यांना मी ओळखीतो. अहो, मी कीर्तन करायच्या आधी सगळीकडे हिंडायचं, त्यामुळे ओळखीतो ना.